असं या ठिकाणी आपण भजनाची सुरुवात केलाय। खरोखर बुवा यमन राग मी सांगितलंय यमन राग, कारण बुवा बघितलाच तर यमन रागातूनच सुरुवात, कारण यमन रागाचा अभ्यास जास्त असू हो, कारण त्यामध्ये सगळे स्वर, कारण माझे गुरु माऊली दुर्वास बुवांची शिकवण बुवा, कारण तुम्ही एक आता राग आळवलात बघा, गमाधारी नीदस सरगरस निद माधा धामा रे 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 जनी निज अशी नशिबान थट्ट आज मांडली, अशी नशिबान थट्ट आज मांडली, बरोबर ना? माझ्या काळजाची तार कोणी छेडली, अशी नशिबान थट्ट आज मांडली। हेल्प थोडं आवाज माझा कमी केलास तरी झालं। अशी पेटी भारी वाजवते बंद असते। ठीक आहे बुवा, धन्यवाद देतोय, कारण बुवा असो कोण रागाच्या विषयात घुसलो ना की माझा मस्तक वाजचा राग असा खवळा नाही तरी तुम्ही बुवा जनसमूहाने राग आळवला, झोपेतनं जरी उठवला ना, झोपेतनं बुवा झोपेतनं सिनियर बिनियर बुवा काही नाही, पण माझ्या देवगडवासी यांचं प्रेम आणि या माझ्या मायबाप भजन श्रोते यांचं प्रेम बुवा या कुठेतरी आपल्या एक भेटता बंद झालं, सिनियर बिनियर का आपल्या एकचा येता तर आपण करायचा जनसमूहाने राग। सानी द प ग रे सा सा रे ग प ध नी द नी द मी कोमल लागतो हा नी द सा नी द प ग रे सा त्याच्यात माझा राग बोल जय गंगे भगीरथी, जय गंगे भगीरथी, हर गंगे भगीरथी, हर गंगे भगीरथी, जय गंगे भगीरथी, जय गंगे भगीरथी, जय गंगे भगीरथी। या ठिकाणी साई बारसकर, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, बुवा ही फरमाईश यांच्याकडून आशीर्वाद रुपये 51 रुपयांचं पारितोषिक आहे। बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जनसमूहाने आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, संतांची आवाजा, संतांची आवाजा पावत से, संतांची पावत से, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन। हो यामध्ये माझा अभंग आहे, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतोय, हा बुवा राग जनसमूहाने। ठीक आहे, कारण तुम्ही खरोखर रागधारी म्हणजे तुमच्याकडनं खरोखर हे तुमका स्टेज भेटलो आणि प्लॅटफॉर्म सोडू नको, एवढे किती बारे आहे तुमची 52वी असत नाही त्या दिवशी 51वी झाली, कारण बुवा खरोखर अभ्यास हा, म्हणून सुरुवातीला बुवा सांगितले की विदाऊट गुरुचे बनावट चले आपण नाही होणार, 100% होणार, काय टेन्शन घ्यायचं नाही, पण सुरुवाती बुवा
आपण पेटीचा आवाज जरा कमी आहे कारण बुवा ती सुरुवातीक ही वाजवलास म्युझिक माका काय कळालाच नाही. कणकवली वैभववाडी देवगड मतदारसंघाचे आपले लाडके आमदार नितेशजी राणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आपले सर्वांचे लाडके आमदार नितेशजी राणे साहेब. खरोखरच बुवा सुरुवातीला तुम्ही जी म्युझिक वाजवलं जशाक तशी बुवा वाजू हवी. ठीक आहे बुवा, काय विषय नाही. रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडाच्या मनात येना, बनात येना, जवळ घे
माध्यमातून 100% हे गाणं म्हणणार, काय विषय नाही. पण या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही कारण लेट झालं. आपले उद्या बारी आहे खाली बघा. आणि परवा हो या ठिकाणी खरोखरच आमचे युट्यूब वाले, कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की शुभम ठुकरुल आणि माझा तुषार शिंदे बुवा आपल्यासारखं नवोदित कलाकार आज तुमका जर मार्केट भेटला तर युट्यूब चॅनलमुळे, बरोबर ना. कारण त्यांचे आभारी आपण मानूकच हवे. कारण माझ्यासारखं तुमच्यासारखं कलाकार लोकांच्या मनामनात जाऊन भिडता का जर काम कोण करत असत बुवा तर ते माझे युट्यूब चॅनलवाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद बुवा. तुम्ही सांगू काय बोललात, पहिलीच बारी या मंदिरात आहे. साई मारुसकर ना, टेन्शन घ्यायचं नाही. ना गाणं म्हणणार, लेट झाला गजराच्या सुरुवातीला तुझं गाणं म्हणणार. कारण बुवा तुम्ही सांगितलं की या मंदिरामध्ये पहिलीच बारी आहे. पण बुवा तुम्ही एवढा पण सांगितलं की 1,500 रुपये, 1,500 रुपये त्यांना भेटू दे. साडी घ्यावा, हौशी साडी घे, कोथिंबीर टमाटे बटाटे काही ते बाजारात जाऊन घे. पण मग काय 100 रुपये काय देऊ नको चालत. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच बुवा की आज एका वर्षात 6वी बारी हे माझ्या खोंडा नगरीत आहे. हे माझा बुवा कुठेतरी परम भाग्य मी समजतो. पैसा काय आहे बुवा, 6वी बारी आज माझ्या खोंडा नगरीत आहे. आणि बुवा तुम्ही सांगितलात की 100 काय विषय नाही. पण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर काय कमवूचं असाल तर नाव आणि इज्जत बुवा, बरोबर ना. कारण नाव कमवूसाठी आपलं आयुष्य जाता आणि घालवसाठी बुवा 1 सेकंद काफी आहे. त्यामुळे नाव कुठेतरी आपण जपलं पाहिजे. कारण मग सांगण्याचा एवढाच विषय आहे की तुम्ही सांगितलाच बोलता बोलून गेलं ती काळी 2 स्टँडर्ड बुवा पेटी वापरा, होय ना. आज परम भाग्य माझं आहे की आज ही कैलासवासी कमलसूत लंडन मध्ये जाऊन त्यांनी हरिनामाचा जय घोष केला. कमलसूत कैलासवासी विलास पाटील बुवा यांची ही पेटी आज माका डबल बारी क्षेत्रात वाजूक भेटता. याशिवाय माझा परम भाग्य बुवा काय नाही, नशीब काय नाही बुवा. मी काळी 2 स्टँडर्ड शिवाय भाग भजन करतच नाही. महत्वाचा उद्देश तुमच्या माहितीसाठी, या माझ्या शुभमला माहिती आहे. 5 बारी जे झाले ना ते काळी 2 स्टँडर्ड वरतीच झाले होते, समजलास. पण आज खास करून सलग 5 कार्यक्रम होते त्यामुळे आज ही पेटी आणि हीच पेटी मी सध्या वापरतोय. बाकी काही विषय नाही बुवा. तुम्ही बोललास की बायकोचा प्रेम, ह्या प्रेम म्हणता बायकोचा, तुका बायको लाल करूक सांगले होय. बायको बोलली की केस लाल करा म्हणजे माझा प्रेम होतो जात लाल. बायकोशी वाकडा तो खाय चुलीची लाकडा, त्यांच्या नाताक लागायचा नाही, लक्षात ठेव. ही लिहून, बायकोशी वाकडा तो खाय चुलीची लाकडा. ऐकलं. त्यामुळे प्रेम बुवा काय नाही. कारण प्रेम जर करूचा असाल तर आपल्या भारत देशावरती, आपल्या आई वडिलांवरती, आपल्या जवानांवरती प्रेम करा. कारण बुवा प्रेम काय नाही. प्रेम करूचं असं ते का मांजूर पाळा, त्याच्यापेक्षा दुसरं लागलो कुत्रो पाळो परवडलो. पण ह्या प्रेम नको. कारण प्रेमाची ह्या माणसाक मगाशी स्टोरी सांगले प्रेमाची काय हाती बुवा. नको एका वर्षात प्रेम आणि एका महिन्याचा प्रेम बघाय. आता बिजली पाने वेली आसमंत अंगी फुलुनी आला रे वसंत. बिजली पाने वेली आसमंत अंगी फुलुनी आला रे वसंत. झिम झिम निर्निर पाऊस दारा, झिम झिम कधी मदनाचा वार. येना सजनी येना निशाना, तुला दिसला ना निशाना, तुला दिसला ना. एका महिन्याचं प्रेम, वर्षात सत्यनारायणची पूजा झाली की प्रेम मग काय. आता प्यार झूठा त जताया ही क्यों, ऐसा जाना था तो आया ही क्यों. ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ
त्यामुळे काय विषय सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बुवा रम्मत गंमतपणे बारी केली पाहिजे. आज तुमच्या गुरूंचे पण मेसेज आहेत मला दुपारी, बाबानो काय करशे तर सांभाळून. पण बुवा माका एवढा वाईट वाटतं की भजनाच्या अगोदर तुमका एवढा बोलायचा लागता. अरे प्रारब्ध कुणाला चुकलं नाही. ज्या देवकी मातेने 8 मुलांना जन्म दिला, ती देवकी माता एकाही मुलाला पाना पाजू शकली नाही बुवा. हे तिचं प्रारब्ध आहे. अध्यात्म काय आहे बुवा. तुमका दुसरं जोक्स काय गावलोच नाही. हप्त्यावरची गाडीशिवाय तुमका दुसरं काय गावलोच नाही काय. अरे जोक्स काय बुवा. हो त्या दिवशी असा झाला, रस्त्यावरनं जात होते तो घराच्या आईने माका हाक मारते. ए म्हणता जाईला, म्हणता तुझा झाला काय. नाही म्हणता जाईला, म्हणता माका चष्मो लागलो रे. अरे म्हटलं तुका चष्मो लागलो तर त्याचं दुःख काय. नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा औषध, म्हणता माका काय नाही. तुझं नक्की प्रॉब्लेम काय. नाही म्हणता चष्मो लावून घराच्या बाहेर पडलोय तर शेजारीने म्हणता तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही. अरे शेजारीने म्हणताना चष्म्यात बरे दिसत नाही, मग चष्मो काढून ठेव. नाही म्हणता चष्मो काढून घराच्या बाहेर पडले तर म्हणता शेवंगला तर शेजारीने माका दिसत नाही. असे जो प्रॉब्लेम याचा बायकोक समजला, ते हत्ते सगळे लाल होते ऐकलं. त्यामुळे बुवा आपण बोलताना विचार करतो, कारण बुवा पक्षी हे आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात. पक्षी हे आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात आणि माणूस हे आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात. ह्या काहीतरी बुवा लक्षात ठेवू गोया नाही का. काळी 2 स्टँडर्ड जेव्हा दुसऱ्या वेळी काहीतरी भेटची तेव्हा काळी 2 स्टँडर्ड लेवलने येतं नाही. ऐकलं बुवा. काळी 2 बिळी 2 असं काही विषय नाही. जो माका विचारता बाबा सफेद 2 माका वाटतच नाही. काळी 2 आणि सफेद 2 च्या मधली पेटी ही आहे. कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. कोकण म्हणजे काय. कोकणातील असंख्य कला आहेत. नमन गण गवळण भारुड दशावतार शक्ती तुरा. पण कोकण कलाभूषणी किमया साध्य करून सुरपेचात मानाचा तुरा मिळवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अरे गावचं रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम पुन्हा होणे नाही. माझं कोकण कसं आहे हे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं, कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जय घोष केला, कमलसूत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. वामन बुवा खोपकर, अर्जुन बुवा तावडे, चिंतामणी बुवा पांचाळ नाही का बुवा. जयराम घाडेगावकर, कृष्ण पवार बुवा नाही होऊ शकत ना बुवा. याच काहीतरी आपण जपूचा. वय वारणा आंबाट तुझा कसा झाला माहिती आहे. ऐट सावकाराची ऐट तुझी सावकाराची आहे, पण दुकान तुझा चुरमुऱ्याचा झाला. त्यामुळे बुवा माझ्या नादाक लागा नको तू. तुका मामी हसत घेताय म्हणून असा काय विषय नाही. पण बुवा आज बाले किल्लो माका योग त्याने तिने माझा प्रेम तिने ओळखलं, त्यांचा प्रेम मी ओळखलंय म्हणून आज बुवा साव्यांदा मी या ठिकाणी मी इलोय. याच बुवा कमूचं भाजीनता भांडणा करून काय नाही. उद्या कमेंट बघ, कमेंट अशी असलेले खालती समजलं काय. बुवा भजन करा, तुमची बडबड नको. बरोबर ना. ह्या बुवा काहीतरी जपूया. बस राग बीग काय नाही. राग घराकडे ठेवू. सुरुवातीला तुम्ही बुवा सांगितला की डबल वारी म्हटल्यानंतर मैत्री बाजूक ठेवू बाई. पण बुवा तुमच्यात हिंमत हा. तुम्ही बिंदास्त बोला. तुम्ही मी जसं चालणार तसं तुम्ही चालणार. तुका बोलाकच काही नाही म्हणून तर अध्यात्म वडाची साल काय तर वाचून म्हणजे पहिलीतलं पोर जसं वाचता आई ऊ आई असं केलं त्याच्यातले घर तुझे झाले. त्यामुळे आता तू काय सांगलं तर भांगला तुका तरी समजला. तुका तरी समजला का. हा प्रबोधिनी असं आहे नाही ना बुवा. वाचून सांगण्यापेक्षा तर सांगायचंच ना असं माझा मत. गप राहायचा, सांगायचंच नाही विषय. रागात येऊ नको. मी हसत घेतो. गजर माझ्याकडे सत्यानाश लावतले एवढा लक्षात ठेव. ऐकलं. पण जरा बोला खावा. पण तुझ्याकडे बघलंस काय म्हणजे तू विमलची ऍडव्हर्टाईज भारी करशील. क्या आप लोग जब करते हैं क्या दुनिया से डरते हैं. विमल म्हणजे हसल्यावर असा वाटतं काय माहिती. तू तुझ्याकडे बघल्यावर हसतच ना. फवाट ठेवलेलो चुरमुऱ्याचा लाडू वाटतो. फवाट ठेवलेलो चुरमुऱ्याचा भांगाने तो बाजूक रवलो शेंगदाण्याचा लाडू वाटतात. असं हसता. आज माता भगिनी म्हटल्यानंतर त्यांच्यापर्यंत आपण काहीतरी पोचवायला पाहिजे. म्हणजे काय. ये बंधन तो
प्यारे का बंधन है जन्मों का संगम है ये बंधन दो प्यार का बंधन है जन्मों का संगम है मेरे करण अर्जुन आएंगे व हे झाले म्हणजे काय आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आत्मा व परमात्मा यांचे एकरूप म्हणजे ती भो आपली आई आहे गाणं बघा ना ह्या चालीवरती आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार माझी शॉर्ट अँड शीट मध्ये 1:15 झालेलो शॉर्ट अँड शीट जास्त काही बोलणार नाही राग नको बिंदास तुम्ही काही पण बोला ऐकलास बोल मान सन्मान घरादारापर्यंत जायचा नाही नाहीतर ह्या चुळावला वय चाळावला तो बँडराचा गट्टा राहा ऐकलं ठीक आहे धन्यवाद रूपाचा भंग या ठिकाणी घेतोय कोरतचा आवाज सेट करून द्या कोरतचा आवाज हाय पब्लिक जरी नसला तरी युट्यूब चालू असणार कारण आज विठ्ठल रखुमाई प्रबोधिनी एकादशीचं औचित्य साधून आज तुम्ही बारी ठेवलास की लोकांपर्यंत त्या युट्यूबच्या मार्फत जातली या एवढा लक्षात ठेवा हा ठीक आहे बघ ना आवाज बघ नाही येत नाही येत नाही येत आवाज हॅलो हॅलो आपण काय झोपली गोट्यात दरट्यात चिवताई करसाच्या वेळीवर झोपल्यात जाई तुझी नीट पावण्या डोळ्यांचा नीट पावण्या डोळ्यांचा नको तुला रंग आज माझ्या फारसाला झोप का येत नाही
जीवन हे जीवन आवडे निरंतर आवडे निरंतर हे जीवन हे जीवन हे जीवन आवडे निरंतर